महाराजांनी गोरगरिबांना जसा त्रास दिला नाही तसाच काही धनाढ्य लोकांनाही मुळीच त्रास दिला नाही. एका श्रीमंत डच दलालाच्या हवेलीला मराठ्यांनी धक्कासुद्धा लावला नाही. स्वतः हा डच धनिक आता जिवंतही नव्हता, फक्त त्याचे बाकीचे कुटुंब होते. परंतु या दलालाने हयात असताना खूपच दानधर्म केला होता. लोकांच्या तो अतिशय उपयोगी पडला होता. तो स्वतः ख्रिश्चन होता, परंतु त्याने मदत करताना कधीही ख्रिश्चन आणि बिन ख्रिश्चन असा भेद केला नव्हता. या त्याच्या थोर सद्गुणावर लुब्ध होऊन महाराजांनी या मृत दलालाचे घर अगदी सुखरूप राखले. महाराज लबाडांचे वैरी होते. हजार मार्गाने धन गोळा करून बेफिकीर परक्या भावनेने जीवन जगणाऱ्या व पैशाच्या पंखाखाली स्वार्थाची अंडी उगवणाऱ्या श्रीमंत लोकांचे वैरी होते. इंग्रजांच्या वखारीत एक नवीनच बातमी येऊन धडकली. सुरतेच्या समुद्रात सुखरूप उभ्या असलेल्या जहाजांची लूट करण्यासाठी शिवाजीची लढाऊ गलबतेही चालून येत आहेत, अशी ही बातमी होती. इंग्रजाची तोंडे अधिकच गोरीमोरी झाली. आता काय करायचे प्रश्नच होता. जॉर्ज अलेक्झांडरने वखारीचा बंदोबस्त उत्कृष्ट ठेवला होता, पण बंदरातील मालाच्या जहाजाचे काय? अर्थात ही बातमी खोटी ठरली, पण पण जर खरोखरच असे आरमार चालून आले असते तर मात्र गोऱ्या लोकांची दाणादाण उडाली असती. महाराजांच्या तळावर गर्दी खूप होती. लोक लूट आणीत होते. थैल्या भरल्या जात होत्या. महाराज कैद्याकडून पैक्याच्या कबुल्या घेत होते. ते एका बाजूस उंच आसनावर बसले होते. शहाबेगम बागेपासून स्मशानापर्यंत मराठ्याचा तळ पसरलेला होता, पण सबंध तळावर महाराजांच्या शामियान्याशिवाय एकही तंबू नव्हता. सर्व लोक उघड्यावरच वावरत होते. महाराजांच्या शामियान्याला कणातही नव्हता. महाराजांनी प्रत्येक गोष्ट दक्षतापूर्वक आखली होती. सुरतेच्या भोवताली त्यांनी आपले गुप्तहेर आपल्याबरोबर पेरून ठेवले होते. जर मोगलांची फौज येऊ लागली तर कमीत कमी एक दिवस आधी खबर मिळाली पाहिजे म्हणून. पहिल्या लुटीत मोठाच लाभ झालेला होता, पण मराठ्यांना एक मोठेच घबाड एकदम मिळाले. 2 हिंदू व्यापारी 30 पिंपे संपत्ती घेऊन तापी नदीच्या पलीकडे पळून जाण्याची खटपट करीत होते. 30 पिंपे संपत्ती म्हणजे निव्वळ सोने होते. एवढे अवजड धन नदीपलीकडे न्यायचे कसे, हा प्रश्न त्यांच्यापुढे होता. पण हा प्रश्न ताबडतोब सुटला. मराठी स्वरांच्या ते नजरेस पडले. 30 पिंपे सोने महाराजांपुढे येऊन दाखल झाले. आणखी एक गोरा टोपीवाला सापडला. हा युनानचा ग्रीस रहिवासी होता. निकोलस कॉलेस्ट्रॉ हे त्याचे नाव. महाराजांपुढे त्याला नेण्यात आले. महाराजांनी त्याला वकील म्हणून पुन्हा एकदा इंग्रजाकडे पाठवले, पण इंग्रजांनी मुळीच दाद लागू दिली नाही. अगदी थोडी माणसे असूनही दुर्दम्य आत्मविश्वास, शिस्त आणि नेत्यावरची निष्ठा जगाला काय दाखवू शकते याचे हे उदाहरण होते. पण महाराज इंग्रजांना भ्याले अशी ही घमेंड इंग्रज इतिहासकारांनी मारण्याचे कारण नाही. महाराज जर इंग्रजांवर खरोखरच चालून गेले असते तर इंग्रज तासभर तरी टिकले असते की नाही ही शंकाच आहे. महाराजांचा हेतू महाराजच साधित होते. राजापुराच्या इंग्रजांची वखार कुदळीने खणून काढून 90,000ची लूट करून अनेक इंग्रजांना 2 वर्षे रायगडाच्या तुरुंगात डांबून ठेवणाऱ्या शिवाजी महाराजांना इंग्रज इतिहासकारांनी ओळखावे. शिवाजी इंग्रजांना भ्याला अशी कल्पना करून घेणे चुकीचे ठरेल. रात्र झाली. मशाली पेटवून मराठे शहरात धुमाकूळ घालीत होते. अहोरात्र लुटीचे काम चालू होते. ढोल ताशे बडवीत शहरभर मराठ्यांचा धुमाकूळ चालू होता. बंदुकांच्या फेरी झाडीत रात्रभर इंग्रज लोक मात्र वखारीच्या रक्षणासाठी जागून पहारा करीत होते. रात्री सुरतेच्या कोतवालाचा भाऊ सुरतेच्या किल्ल्यातून 40 लोकांसह बाहेर पडला आणि इंग्रजांच्या वखारीपाशी आला. त्याने जॉर्जला विनंती केली की आमच्या दिमतीला काही लोक द्या. जॉर्जला ही मदत नाकारणेही अशक्य होते. त्याने थोडेसे, नेमके किती ते समजत नाही, लोक दिले. मुळात इंग्रजी वखारीत फक्त 250च लोक होते आणि पुढे या चिमूटभर मदतीनिशी त्या भावाने केले काय? काहीही नाही. गुरुवारी 7 जानेवारीच्या सकाळी मराठी टोळ्या नव्या उत्साहाने लुटीस निघाल्या. आज पहिली झडप पडली बहरजी बोहराच्या राजेशाही प्रासादावर. वलंदाजाच्या वखारीवर बहरजीचा वाडा होता. बहरजीची संपत्ती 80 लाख रुपयाची होती. तो कालच किल्ल्यात
पळाला होता. मराठे बाहिर्जीच्या वाड्यावर गेले. दरवाजा फोडून ते वाड्यात घुसले. गडगंज दौलत मराठ्यांना मिळाली. त्यांना 28 शेर मोती मिळाले. ही लूट चालू असतानाच महाराजांच्या शामियान्यात एक विलक्षण प्रकार घडला. सकाळी 10 वाजता ही गोष्ट घडली. महाराज लुटीच्या शामियान्यात बसलेले होते. पुढे पडलेल्या लुटीची ढोबळ मानाने निवड चालली होती. कारकून याद्या करीत होते. चांदीच्या वस्तू, सोने, हिरे, मोती व खिचडी अशा थैल्या भरण्यात येत होत्या. नवीन भर आणून टाकणारे मराठे खळबळ करीत थैल्या ओतीत होते. एका बाजूला कैद्याच्या रांगा उभ्या होत्या. महाराजांच्या शेजारी थोडे मागच्या बाजूस काही मावळे तरवारी खांद्यावर धरून उभे होते. शामियानाच्या पुढे मराठ्यांची गर्दी होती. धावपळ, आरोळ्या चालूच होत्या. याच वेळी सुरतेच्या किल्ल्याच्या दरवाजाची कर कर अशी हालचाल झाली. म्हणजे दरवाजा उघडून सुभेदार सैन्यासह बाहेर येणार होता काय? नाही, तसे काहीही नव्हते. दरवाजा उघडला गेला आणि एक तरुण पुरुष दरबारी वकिलाच्या पोशाखात किल्ल्यातून बाहेर पडला. इनायत खानाने खास आपला वकील महाराजांबरोबर वाटाघाटी करण्यासाठी सोडला. हा तरुण वकील किल्ल्यातून निघाला आणि महाराजांच्या खास तळावर येऊन दाखल झाला. त्याची चौकशी झाली. कोण, कुठले, कोणाला भेटायचे आहे, काय पाहिजे आहे. त्या तरुणाने दरबारी अदबीने सांगितले की सुरतेच्या सुभेदाराने मला वकील म्हणून शिवाजीराजांच्या मुलाखतीस पाठविले आहे. मला त्यांना भेटावयाचे आहे. महाराजांच्या परवानगीने तो वकील आत आला व महाराजांपुढे दाखल झाला. त्यांनी वकिलाची विचारपूस केली. वकील लगेच उत्तरला की इनायत खान सुभेदार यांनी आपणासाठी काही अटी कळविल्या आहेत. या अटी लगेच वकिलाने महाराजास सांगितल्या. या अटी काय काय होत्या ते समजत नाही, परंतु महाराजास त्या मुळीच रुचणाऱ्या नव्हत्या. शिवाय अटी घालणारा हा कोण? घालायच्याच झाल्या तर महाराजांनी अटी घालायच्या. भेकडासारखा लपून बसणारा सुभेदार अटी कळवितो हे पाहून महाराज चिडले आणि म्हणाले, तुमचा मालक स्वतः बायकोसारखा लपून बसला आहे आणि आम्हाला अटी कळवतोय. अटी मान्य करायला आम्ही काय बायका आहोत काय? महाराजांचे उपहासाचे बोलणे ऐकल्यावर तो वकील महाराजसे तन्हाई में खबरे अहमियत कहनी है असे म्हणतच झटकन पुढे आला आणि निमिषार्धात त्याने लपून आणलेली कट्यार काढून एकदम महाराजांवर झडप घातली. त्याच्या कटारीचा रोख महाराजांच्या काळजावर होता. त्याने उगारलेल्या कट्यार महाराजांच्या काळजात घुसणार इतक्यात विजेच्या वेगाने एका मराठ्याच्या तलवारीचा घाव खडकन त्या वकिलाच्या उगरत्या हातावर बसला आणि तो दगाबाज हात कट्यारीसह वर उडाला. हेजिबाने भयंकर किंकाळी फोडली. तो इतक्या जोराने महाराजांच्या अंगावर झेप टाकणार होता की त्याचा हात तुटला, तरीही तो त्याच्या वेगामुळे महाराजांच्या अंगावर जाऊन आदळला. तुटलेल्या हातातून भळभळा वाहणारे रक्त महाराजांच्या अंगावर पडून ते रक्तमय झाले. महाराजही हेजिबाच्या आघाताने कलंडून बाजूला जमिनीवर पडले. एका क्षणात सबंध शामियान्यात भयंकर गडबड उडाली. कारकून, शिलेदार, सरदार वगैरे सर्वजण एकदम महाराजांकडे धावले. हिजेबाच्या दगाबाजीमुळे भयंकर क्रोध उसळला. महाराजांभोवतीच्या मराठ्यांनी तरवारीचे खडाखड घाव घालून त्याच्या शरीराचा चिरफाड उडवून टाकला. हिजेबाचे प्रेत तुकडे तुकडे होऊन रक्तात पडले. महाराजास अजिबात जखम झालेली नव्हती, पण दगाबाज मारेकऱ्याच्या रक्तात ते न्हाऊन निघाले होते. शामियान्यातले मराठे फारच खवळले. त्यांनी तेथे कैद करून आणलेल्या कैद्याचीच मुंडकी उडवण्यास भराभर सुरुवात केली. त्यामुळे ओरडा अर्थ विनवण्या यांनी शामियाना दणाणून गेला. अनेकांचे हात कापले गेले. महाराज एकदम खवळलेल्या लोकांकडे धावले व त्यांनी त्या कैद्यांची कत्तल थांबविली. इनायत खानाने हा दगलबाजीचा प्रकार केल्यामुळे महाराजांचे लोक सरसहा पिसाळून गेले. शेकडो आणि हजारो मशाली पेटल्या आणि सुरतेच्या रस्त्यातून हे मशालवाले मराठे आगी लावीत धावत सुटले. गांधील माशाचे जणू थवेच. घराच्या खिडक्या दारातून घुसून ते घरे पेटवीत सुटले. कालच्यापेक्षाही लूट आणि आग फुगत चालली. तेलाच्या व्यापाऱ्याची दुकाने फोडण्यात आली. बुधलेच्या बुधले तेल रस्त्यावरून घराच्या आगीत फेकून आगी भडकविण्यात आल्या. शहरात आगीचा डोंब उसळला. लोक एकमेकांना हाका मारीत घरे फोडीत होते, लुटीत होते व लगेच आगी लावीत होते.
हाजी जहीद बेगचा वाडा साफ लुटून पेटवून देण्यात आला. शहरातील मोठमोठ्या घरे पेटू लागली. इंग्रजांच्या वखारीपाशीच जहीदचे घर होते. मराठे ढोल बडवीत होते, मशाली घेऊन धावत होते. शहरात आता आगीचे राज्य होते. तिथे आग नव्हती. त्या घरात मराठ्यांचे राज्य होते. मराठे घराबाहेर पडताच घरात आग घुसत होती. सुरतेची स्थिती ट्रॉय शहरासारखी झाली होती. प्रचंड आग. हाजी बेगचे घर इतके भयंकर भडकले की आगीचे लोळ ढगाला भिडले. इंग्रजांची वखार शेजारीच होती. ते लोक मोठ्या धारिष्ठाने आपल्या वखारीचे रक्षण मराठ्यांपासून करीत होते. पण एवढ्यात वारा एकदम फोफावला व ज्वाळा फरारत इंग्रजांकडे येऊ लागल्या. यावेळी इंग्रज अधिकारी जेवण करीत होते. ते उठतात न उठतात तोच या ज्वाळा आ करून वाऱ्याबरोबर वखारीकडे येत असल्याचे त्यांना दिसले. शहराच्या पूर्व व उत्तर भागात आगीने अत्यंत उग्र अवतार धारण केला होता. मोठमोठ्या इमारतीचे मजले आधार सुटून कडाडा आवाज करीत कोसळत होते. इंग्रज प्रेसिडेंट सर जॉर्ज अलेक्झांडर घाबरला व त्याने कागदपत्राची दप्तरे तरी निदान वाचावीत म्हणून बाहेर काढली. पण त्याचे तकदीर सिकंदर वाऱ्यानेच तोंड फिरवले आणि वखार वाचली. बहरजी बोहराचा वाडा वलंदाजाच्या वखारीपाशी होता. तोही धडाधड पेटला. हीच स्थिती वलंदाजावर आली होती. पण तेही अगदी असेच बचावले. शहरभर धूरच धूर पसरला होता. रस्त्यावर मराठे स्वार कैद्यांना फटके मारीत नेत होते, ओरडत होते, मशाली घेऊन दौडत होते. महाराजांच्या शामियान्यातील क्रोधाग्नी अजूनही शांत झालेला नव्हता. मराठे चिडले होते. महाराज क्रुद्ध होते. वकिलांच्या दगाबाजीचा तो परिणाम होता. अनेक कैदी ठार झाले होते. अनेकांचे हात तुटले होते. अँथनी स्मिथला पुढे खेचण्यात आले. त्याचे हात तोडण्याचा हुकूम झाला तेव्हा तो म्हणाला, माझे हात तोडण्यापेक्षा डोकेच का उडवीत नाही, माझे डोकेच उडवा. परंतु स्मिथचे डोकेही वाचले व हातही बचावले. महाराजांनी त्याला ठार न करण्याचा हुकूम सोडला. गबर पैसेवाल्याकडून पैसे काढण्याकरिता अगदी निरुपायाने महाराजांना हे कठोर उपाय योजावे लागत होते. मोगलांच्या मस्तवाल बगल बच्चांना व मगरूर सरदारांना दख्खनच्या क्रांतीची योग्य ती जरब बसविणे भागच होते. 1 लाख मोगली फौज स्वराज्यावर सतत 3 वर्षे अत्याचार व बलात्कार करून गरीब मराठी गावकरी शेतकऱ्यांना नागवीत छळीत होती. त्या 3 वर्षाच्या मानाने हा अगदीच मामुली 3च दिवस महाराज सूड घेत होते. 5-50 श्रीमंतांची आणि मोगली कैद्यांचे हात तुटले आणि 30-35 लोक ठार झाले म्हणजे अगदीच किरकोळ गोष्ट. इंग्रज इतिहासकारांनी मानवतेच्या नावाने रडण्याचे काहीही कारण नाही आणि रडायचेच असेल तर त्यांनी स्वतःचाच इतिहास काढून पाहावा. अश्रुसिंचनासाठी त्यांना हवी तेवढे स्थळे त्यात सापडतील. शामियान्यात कैद करून आणलेल्या नव्या जुन्या प्रत्येकाकडून दंड व संपत्तीचा शोध मिळविण्याचा तडाखा चालूच होता. अँथनी स्मिथकडेही महाराजांनी दंडाची मागणी केली. तेव्हा दुसऱ्या एका आर्मेनियन व्यापारी कैद्याने स्मिथबद्दल सांगितले की हा अगदीच सामान्य गरीब माणूस आहे. तेव्हा महाराजांनी स्मिथकडे फक्त 350 रुपयाची मागणी केली. ती स्मिथने मान्य करून तेवढी रक्कम मुकाट्याने भरली. अखेर त्याची सुटका झाली. या स्मिथचे कपडे अगदीच दरिद्री दर्जाचे होते. गबाळ वेशभूषा असा फायदा होता. गुरुवारच्या रात्री आगीचे रूप फारच भयानक दिसत होते. दिवसाधुरामुळे सुरतेत रात्र झाल्यासारखे वाटत होते तर आगीमुळे रात्री दिवस उगवल्यासारखे वाटत होते. वाऱ्याच्या तालावर अग्नी तांडव नृत्य करीत होता. रात्रीच्या गहन अंधारात सुरतेच्या आगीचे प्रतिबिंब समुद्रात पडून लाटांवर नाचत होते. जणू समुद्रही पेटला होता. शुक्रवारीही आगीचे लोळ नव्याने उठू लागले. लुटीला तर खंड नव्हता. लुटीच्या पहिल्या दिवसापासून थैल्या भरण्याचे काम सुरू झाले होते. शुक्रवारीही तेच चालूच राहिले. रात्री मात्र लुटीचे काम जवळजवळ संपत आले. तरीही उरली लूट जमा होत होती व असंख्य लहान मोठी घरे पेटत होती. लुटीच्या थैल्या व पडशा एकूण 3000 होत्या. यात सोने, चांदी, हिरे, मोती, जड जवाहिरच फक्त होते. शनिवारच्या पहाटे महाराज सर्व सरदारास आवरासावरीचे हुकूम देत होते. तेवढ्यात सुरतेच्या आसपासच्या प्रदेशात
पहिल्याच दिवशी पिटाळलेली महाराजांची हैर दौडत सुरतेत आली व महाराजांपुढे दाखल झाली. हैराने बातमी आणली की बादशहाचा सरदार महाबत खान मोठ्या फौजेनिशी सुरतेवर येत आहे. लगेच महाराजांनी आपल्या मंडळींना हुकूम दिला की आवरा, निघण्याची तयारी करा. रविवार दिनांक 10 जानेवारी 1664. बहुतेक काम संपलेच होते. मराठी लष्कराने येताना आणलेल्या रिकाम्या घोड्यावर लुटीच्या पडशा लादण्यात आल्या. सकाळी सर्व लूट घेऊन फौज तयार झाली. महाराजांनी फक्त 500 स्वार रक्षणार्थ पिछाडीस ठेवले आणि ते सुरतेतून फौजेसह निघाले. उरलेल्या 500 स्वारांनी एकावर शहरात जाऊन सर्व रस्त्यावरून दौड मारली. कोळसा, राख, धूर पडलेली घरे, भयप्रद भगदाडे आणि स्मशानवत शांतता सुरतेत शिल्लक होती. एखाद्या सुंदर युवतीच्या अर्धवट जळलेल्या प्रेतासारखी सुरतेची स्थिती दिसत होती. सुरतेतून निघून जाण्यापूर्वी त्या जळत असलेल्या नगरीकडे घोड्यावरून बसून पाहत महाराज म्हणाले,